पुरंदर तालुक्यामध्ये सासवड परिसरामध्ये होत असलेल्या सभेला उपस्थित असणारे स्टेजवरचे सर्व पुरंदर तालुका, हवेली तालुका, इवन बारामती तालुका या परिसरातून आलेले माझे सगळे सन्माननीय पदाधिकारी, सर्व आजी माजी कार्यकर्ते, उपस्थित सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी मला प्रदीप गारटकरांनी सांगितलं की दादा आज संध्याकाळी आपण पुरंदरमध्ये सभा घेऊ आणि त्या सभेच्या निमित्तानं एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण पुरंदर हवेली परिसरातले बांधव आला, भगिनी आला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देखील देतो। माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले, जवळपास 7-8 वक्त्यांनी मांडले। उद्याच्याला कदाचित आपल्या भारत देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे, कारण निवडणूक आयोगाने उद्याच्याला प्रेस ठेवली। माझा आजपर्यंतचा जो राजकीय अनुभव आहे त्यामध्ये निवडणुकीच्या काळात प्रेस ज्यावेळेस ठेवली जाते त्यावेळेस ते आचारसंहितेच्या निमित्तानं आणि निवडणुकीचा प्रोग्राम, कधी फॉर्म भरायचे, कधी मतदान येणार, कधी विड्रॉल करायचं वगैरे वगैरे वगैरे। आणि देशाची निवडणूक जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत असल्यामुळे, इकडे गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत असल्यामुळे तिथं साहजिकच आपल्याला 6 टप्प्यामध्ये तरी मतदान होतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 2 टप्प्यामध्ये मतदान होतं। मित्रांनो, आत्ताची देशाची परिस्थिती जर आपण बघितली, विशेषतः ज्याचा उल्लेख प्रदीप गारटकरांनी केला, आणि त्याच्यामध्ये लोक देखील विचार करतायत। आज जगामध्ये भारताची मान शान ही निश्चितपणे गेल्या 10 वर्षामध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीतच गेले अनेक वर्ष, 91 साली तुम्हीच पुरंदरवासियांनी मला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 3.5 लाखाच्या मताधिक्यांनी विजयी केलेलं होतं। मला 4.5 लाख मतं होती आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 1 लाख मतं होती। माझी पार्टी कोरी होती, फार काही माझ्या पुरंदरमधल्या वासियांचे माझे संबंध नव्हते। कुठेतरी बारामतीच्या परिसरामध्ये काम करणारा एक छोटा कार्यकर्ता या नात्याने तिथली छोटी मोठी कामं मी करायचो, पण तुम्ही विश्वास दाखवला आणि मला निवडून दिलं, त्याच्यामुळं मला राजकारणामध्ये संधी मिळाली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना अशा घडल्या, देशाचे पंतप्रधान PV नरसिंहरावजी झाले, त्यांनी मला सांगितलं की अजित 6 महिने तू राहायचं, विश्वासदर्शक ठराव पास झाल्यानंतर तू राजीनामा द्यायचा आणि तू बारामती विधानसभा मतदारसंघात जायचं आणि साहेबांनी लोकसभा मतदारसंघामध्ये लढवायचं। शेवटी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, त्यावेळेस काँग्रेस एकसंघ होता, काँग्रेसच्या नेतृत्वाने सांगितलं, मी कुठलाही आढावेढे न घेता त्या बाबतीमध्ये ताबडतोब राजीनामा दिला। मित्रांनो, एकंदरीत नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना अनेक चढ उतार मी पाहिले। आज देखील ज्या काही घटना घडल्या, मला माझ्या पुरंदरवासियांना, खालच्या हवेली परिसरातल्या माझ्या बांधवांना, भगिनींना सांगायचं आहे, मी वैयक्तिक माझ्या स्वार्थाकरता काही केलेलं नाहीये। मला गेल्या 33 वर्षात तुम्ही आमदार केलं, खासदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्ष नेते पद दिलं आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 7 वर्ष चेअरमनशिप दिली। मला भरभरून देण्याचं काम माझ्या जिल्ह्याने केलं, ह्या परिसराने केलं। परंतु ज्यावेळेस आम्ही निवडून आलो, खरं तर सरकार होणार होतं भाजप शिवसेनेचं, कारण ते एकत्र लढलेले होते, 2019 ची गोष्ट, आणि त्याच्यानंतर आम्ही आघाडीमध्ये लढलेलो होतो। पण काय कुठं माशी शिंकली माहिती नाही, आणि वेगळंच राजकीय गणित जे देशातल्या राज्यातल्या कुणी मनामध्ये आणलेलं नव्हतं, अशा पद्धतीचं बदल घडला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये
उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं। कोरोनाचा काळ आम्ही अतिशय धीराने त्याला तोंड दिलं। लोकांचे जीव वाचवण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल म्हणून सकाळीच मी मंत्रालयामध्ये येऊन बसायचो। जर मंत्रालय चालू नसेल तर महाराष्ट्र ठप्प होईल अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायची। मला काहींनी सांगितलं कशाला जाता 8 वाजता 8:30 वाजता, कोरोना झाला तर वर जावं लागेल, काय राहणार नाही। म्हणलं काळजी घेऊन काम जर आम्हीच केलं नाही तर जनतेने कुणाकडे बघायचं। आज जनतेचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय, त्याच्यामुळं अशा प्रकारच्या प्रसंगाला हे सामोरं गेलं पाहिजे। मित्रांनो, जवळपास तिजोरीमध्ये कुठलाही टॅक्स येत नव्हता। सगळे कारखानदारी बंद पडली होती, कामगार त्या ठिकाणी घरी बसलेले होते, उद्योगपती घरी बसलेले होते। कितीतरी जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, ज्यांना परदेशात जाता आलं, ज्यांना इतर ठिकाणी जाता आलं, त्या बाबतीमध्ये फार्म हाऊसवर जाऊन ही लोक राहत होती। पण राज्य तर चाललं पाहिजे आणि त्याच्यातनं एवढा मोठा पगार करणं, बाकीच्या गोष्टी करणं, ॲम्ब्युलन्स देणं, पॅरामेडिकल स्टाफ देणं, नर्सेस देणं, डॉक्टर्स देणं, आमच्या पोलीस दलाने अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवाची पर्वा न करता बंदोबस्त ठेवलेला होता, हा आपण सगळ्यांनी पाहिला। सगळं चिडीचूप झालेली होती। काही ठिकाणी प्राणी हे रस्त्यावर येऊन फिरत होते। अशा प्रकारचा काळ कधी आपण स्वप्नात देखील आणलेलं नव्हतं की असाही काळ येऊ शकतो। पण चायनामध्ये आलेला हा कोरोना उभ्या जगाला त्यांनी व्यापलं आणि ही सगळी परिस्थिती पुढे आली। त्याच्यातून कुठं सावरलो तरच राजकीय काही घडामोडी झाल्या। एकनाथराव शिंदे साहेबांनी काही वेगळी भूमिका घेतली, पण त्यावेळेस माझे सगळे आमदार जवळपास आम्ही MLA MLC धरून 60 पेक्षा जास्त आमदार होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। पुरंदरवासियांनो, 50 आमदारांनी सांगितलं की अजित पवार तुमच्या मतदारसंघामध्ये कामं झाली, ठीक आहे, कारण तुम्ही अनेक वर्ष 7 वेळेला निवडून आलेलात, तुम्ही जवळपास 35 वर्ष टर्म संपेल तेव्हा आमदार म्हणून राहिलेला आहात। आम्ही नव्या दमाचे पहिल्या टर्मचे आमदार, कोण दुसऱ्या टर्मचे आमदार, आम्ही काय करायचं, आम्ही जनतेला काय सांगायचं। पहिली वर्ष गेली कोरोनामध्ये आणि आता सरकार गेल्यानंतर काम कुणी करायचं। त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं त्याच्यातनं सरकारमध्ये जायचं आणि म्हणून त्या आमदारांची कामं होण्याच्या करता, तिथल्या जनतेची कामं होण्याच्या करता, त्याच्यातून नरेंद्र मोदी साहेबांचं एक जबरदस्त नेतृत्व, जे पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या नंतर आपल्याला करिश्मा असणारा नेता म्हणून लाल बहादूर शास्त्रीजींना बघायला मिळालं, इंदिराजींना बघायला मिळालं, त्याच्यामध्ये राजीवजींना बघायला मिळालं, त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांना बघायला मिळालं। अशा पद्धतीचे करिश्मा असणारे नेते आणि नंतर मोदी साहेब गेले 10 वर्ष काम करतात। ते काम करत असताना समाजातल्या शेवटच्या घटकाच्या, शेवटच्या माणसाला देखील त्याच्यात कसा मदत होईल याबद्दलची प्रयत्न, भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे। मित्रांनो, आज देखील परदेशात गेल्यानंतर दुतर्फा लोक कशी उभी असतात आणि त्यांचं स्वागत करतात हे आपण बघितलंय। 370चं कलम काढण्याचं धाडस हे मोदी साहेबांनी केलं। त्यामुळे आता भारतातल्या कुठल्याही माणसाला जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेता येते, पूर्वी जमीन घेता येत नव्हती। त्याच्यामध्ये कायदाच 370 होता, कलमच 370 होता। एवढ्यावर नाही, त्याच्यामध्ये 500 वर्ष श्रीरामाचं मंदिर बांधलं गेलेलं नव्हतं, त्याच्यामध्ये ते बांधलं गेलं। त्याच्यातनं बरेच माझे सहकारी, बरीच जनता भारतातली त्यांनी समाधान व्यक्त केलं। असे कितीतरी धाडसी निर्णय, मग पुलवामाचा असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारे ज्यावेळेस पाकिस्ताननी चुकीच्या गोष्टी केल्यानंतर पाकिस्तानवर देखील हल्ला करण्याच्या करता मागं पुढे त्यांनी पाहिलं नाही। चंद्रयान पाठवायचा प्रश्न असेल, इतर कोणतेही महत्त्वाचे प्रश्न असेल, तुम्ही बघा नॅशनल हायवेची कामं ह्या 10 वर्षात किती झाली, वंदे भारत सारख्या ट्रेन किती सुरू झाल्या, जाळं रेल्वेचं कसं संपूर्ण माझ्या देशामध्ये निर्माण झालं।
मेट्रो सारखे प्रकल्प कशा पद्धतीने पुढे आले, दळणवळणाच्या करता अनेक विमानतळ निर्माण केली, जलवाहतुकीच्या करता अनेक बंदर, अनेक पोर्ट आपल्या भारतामध्ये तयार करण्याचं काम चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणावर कमी व्याजाने जपान सारखं राष्ट्र 0.5% आपल्याला त्या ठिकाणी पैसा देतात डेव्हलपमेंटच्या करता। अशा प्रकारे हजारो कोटी रुपयाची कामं ही सातत्याने आपल्या भारतामध्ये चाललेली आहे। विजन असणारा नेता असला तर देश पुढे जातो, तर देशाची प्रगती होते। आज जगामध्ये आपण 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आहोत, त्यांना ते 3ऱ्या क्रमांकावर आणायचंय। हे बदल त्यांना करायचे। शेतकऱ्यांना देखील आता FRPचा दर त्यांनी वाढवून दिला। सातत्याने वेगवेगळ्या मालाला किंमत कशी मिळेल याबद्दलचा प्रयत्न त्यांचा चाललाय। 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा कार्यक्रम आहे। प्रत्येकाला घर देण्याचा आता नवीन कार्यक्रम आलाय। मागच्या काळामध्ये फक्त आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाला घरं मिळायची, आता इकॉनॉमी विकर सेक्शन मधल्या माझे NTचे असतील, ओपनचे असतील, OBCचे असतील, अल्पसंख्याक असतील, कुठल्याही घटकाचे असू द्यात, त्या सगळ्यांना ते फक्त त्यांचं उत्पन्न आर्थिक कमी असलं पाहिजे, ते गरीब असले पाहिजे, त्यांना सगळ्यांना घर देण्याचा कार्यक्रम आज उभ्या भारतामध्ये चाललाय। आणि त्याच्याकरता एका घराला केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून 2.5 लाख रुपये देतं। बाकीचे कामगार मंडळातनं काही निधी आपण घालतो, जर महानगरपालिका असेल तर महानगरपालिका काही निधी घालते। या पद्धतीने घर बांधणीचा मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे। पाण्याच्या संदर्भातल्या स्कीम केंद्राने 50% निधी दिलाय। उभ्या भारतामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये नळाने पाणी देण्याच्या बद्दलचं धोरण आहे आणि ते धोरण राबवण्याच्या करता त्यांनी उभ्या भारताला सांगितलं, प्रत्येक राज्यांना मी 50% निधी देतो, तुम्ही 50% निधी द्या। तुम्ही म्हणजे राज्य। आणि संपूर्ण आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। आया बहिणींना कुठेतरी हंडा घेऊन जावं लागतं, त्यांना पायपीट करावी लागते, हे बरोबर नाही। आणि तशा पद्धतीने करोडो रुपयाची कामं आज चाललेली। निसर्गाच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही। दुष्काळ परिस्थिती आहे। आताही बोलत असताना मला अनेक निवेदन आली, पाण्याचे टँकर सुरू केलेले आहेत पण कमी पडतात। उद्या आचारसंहिता सुरू झाली तरी दुष्काळाची कामं करण्याच्या करता आचारसंहितेची बंधनं नाही। जे राज्यकर्ते असतात त्यांना जर जनतेने टँकर मागितले, जनावरांच्या चारा डेपो मागितले, चाऱ्याकरता ज्या काही प्रश्न असतील ते मागितले, काम नसेल तर त्यांच्या हाताला मजुराला काम देण्याच्या करता त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असेल तर तो असेल। अशा कितीतरी गोष्टी आताच मला उपाध्यक्ष PDCC बँकेचे सुनील चांदेरन, अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सांगत होते की दादा कालच सरकारने कळवलेलं आहे शेतकऱ्यांचं पीक कर्जाचं व्याज त्या ठिकाणी घेऊ नये, त्याच्यामध्ये एक मदत म्हणून तशा प्रकारचा आदेश काल काढण्यात आलेला आहे। अशा कितीतरी गोष्टी मित्रांनो मी आपल्याला सांगू शकतो। कांद्याच्या बद्दलची परिस्थिती थोडी वेगळी आहे। कांद्याच्या बाबतीमध्ये मी देखील अलीकडे तुमच्या सगळ्यांच्यामुळे मला एकनाथराव शिंदेंना, देवेंद्र फडणवीस साहेबांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे हजर राहावं लागतं आणि त्यावेळेस आम्ही काही चर्चा करत असतो किंवा त्यांचं वेलकम होत असताना काही चर्चा होते, ते जाताना देखील आपण निरोप देतो तेव्हा चर्चा होते। त्यामध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी पुणे जिल्ह्यामध्ये, माझ्या नाशिकमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये जिरायत भागातल्या लोकांना 2 पैसा मिळवून देणारा हे पीक आहे। त्यांनी मला सांगितलं की जरूर शेतकऱ्याला जसा उत्पादन खर्च आहे त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक मिळालं पाहिजे, त्याला परवडलं पाहिजे, त्याचा प्रपंच चालला पाहिजे, त्याच्या मुलाबाळांना शिकता आलं पाहिजे। पण शेतकरी पिकवणारा कांदा उत्पादक 5%, कांदा खाणारा 95%, त्यालाही कांदा परवडला पाहिजे। म्हणून उत्पादक आणि ग्राहक
यांचा समन्वय कसा साधायचा, मधल्या काळामध्ये भाव पडल्यानंतर ताबडतोब काही लाख क्विंटल कांदा परदेशामध्ये पाठवण्याच्या करता निर्णय त्या ठिकाणी झाले आणि आताच्याही काळामध्ये भाव व्यवस्थित शेतकऱ्याला परवडतील असे राहतील अशा प्रकारची पावलं उचलण्याच्या सूचना त्यांनी पियुष गोयल आणि संबंधितांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मित्रांनो, एकंदरीतच ऊसाचं देखील क्षेत्र माझ्या पुरंदरमध्ये वाढतंय। तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिल्यानंतर जनाई उपसा सिंचन योजना, शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजना, पुरंदरची तर पहिल्या टर्मला 99 ते 2000, यावेळेस मी कृष्णा खोऱ्याचा मंत्री होतो त्यावेळेस ती फाईल आज देखील माहितीच्या अधिकारात बघा, ती फाईल मी मागवली आणि त्याच्यामध्ये त्या खात्याचा मंत्री या नात्याने टर्नकी बेसिसवर सुरुवातीची 220 कोटी रुपयाची फाईलवर मी त्या ठिकाणी सही केली आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचं काम सुरू झालं। जरा डिले झाल्यामुळं टप्पा 1, 2, 3, 4, 5 त्याच्यामुळं थोडी नंतर कॉस्ट वाढली, पण पहिलं माझं सही हे 220 कोटीवर आहे। IVRCL नी काम केलं। मित्रांनो, त्यावेळेस नंतर त्याच कंपनीने आपला हडपसर ते नीरा या रोडचं पण काम घेतलं, परंतु नंतर ती कंपनी अक्षरशः देशोधडीला लागली। आज ती कंपनी बंद पडली आणि त्याच्यामुळं त्या काळात हा रस्त्याचं काम झालं नाही। आता आपण पालखी मार्गाच्या निमित्तानं नरेंद्र मोदींच्या मदतीनं, गडकरी साहेबांच्या मदतीनं हे काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे। ते मला देखील दुःख आहे, परंतु शेवटी कामं झाली पाहिजे। आज देखील वेगवेगळ्या भागामध्ये निधी मिळाला तर प्रश्न सुटतील। त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या विचाराचा आमदार निवडून गेला तर कामं मोठ्या प्रमाणावर होतात। मित्रांनो, तुम्ही बघितलंय गेले 30-35 वर्ष मी बारामती तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना तुमचेही पाहुणे रावळे तुम्ही पण बारामतीमध्ये येता, कशा पद्धतीने मी बारामती बदलली। मी आज पुरंदरवासियांना सांगू इच्छितो, तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या। मी बारामती एवढं नाही कारण त्याला फार वर्ष लागतात, परंतु बारामती मध्ये जशा पद्धतीने कामं केली, तुम्ही बारामतीचं त्या बाबतीमधलं एसटी स्टँड बघा, इमारती बघा, इथल्याही प्रशासकीय इमारतीला परवा मी फर्निचरच्या करता निधी दिलाय। ते झाल्यानंतर तेही काम आपल्याला उद्घाटन करून सुरू करायचं आहे। एकंदरीतच आपल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेला अनेक वर्ष झाल्यामुळं आपले पंप, आपल्या इलेक्ट्रिक मोटारी खराब होत आहेत। त्याच्या संदर्भामध्ये पाईपमध्ये कधी कधी अडचणी येत आहेत। बंद पाईपलाईन मधनं वेगवेगळ्या भागामध्ये पाणी गेले तर लवकर पाणी जाईल। त्याच्या बाबतीमध्ये ड्रेनेजचं पाणी येतं, त्याच्यावर पाणी कधी कधी वास मारतंय। मी तिथं अधिकाऱ्यांना सांगतो की सिवरेज ट्रीटमेंट प्लांट लावा। जायकाने 1000 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला दिलेले, तिकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पण सूचना केलेल्या आहेत। पण सगळी पुण्याची घाण जिथं आपला जॅकवेल आहे पुरंदर उपसा सिंचन योजनेचा पहिला नदीतला, तिथं सगळ्या त्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक एवढी घाण येते। तुम्ही कधीतरी ज्याला कुतूहल आहे त्यांनी जा आणि तिथं बघा, सातत्याने मग पंप बंद पडतात, तिथं फुटबॉलला ती सगळी घाण अडकती, ते सगळं चोकअप होतं। मी नंतर अधिकाऱ्यांना म्हणलं हे बंद करायचं असेल तर काय करावं लागेल। त्यांनी प्लॅन एस्टिमेट तयार केलं। त्यांनी सांगितलं अजित पवार 57 कोटी रुपये खर्च येईल। तुमच्यामुळं मी अर्थमंत्री असल्यामुळं परवाच्या अधिवेशनामध्ये ताबडतोब 57 कोटी रुपये मंजूर केले, त्या ठिकाणी दिले। इथं पुरुषोत्तम दादा जगताप बसलेले आहेत, बाळासाहेब आमचे व्हाईस चेअरमन इथं बसलेले आहेत, त्यांना विचारा। मी सोमेश्वरला सांगितलं कारखान्याला की तुम्हीच टेंडर घ्या, तुम्हा पुरंदर उपसा सिंचन योजना नीट चालली तर तुमचा करता ऊस वाढणार आहे, तुमच्या कारखान्याला पोटभर ऊस मिळणार आहे, त्याकरता ती चांगली चालली पाहिजे। मित्रांनो, तेवढ्यावर मी नाही थांबलो। मी आता जनाईलाही पैसे दिले, त्याच्यामध्ये शिरसाईलाही पैसे दिले। ते पैसे दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे
फार अवघड काम आहे. लाईटचं बिल फार येत आहे आणि त्याच्यात अडचणी येत आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर काही काही जण खुश करण्याकरता तेवढ्या पुरतं पैसे भरण्याचा प्रयत्न करतायत. पण कायमचं दुखणं काढायचं म्हटलं तर नवीन धोरण आम्ही आणलं. राज्याच्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये माझं जे बजेट मी पेश केलेलं आहे, अर्थसंकल्प जो पेश केलेला आहे, त्यामध्ये इथून पुढं राज्यात माझ्या शेतकऱ्यांना सूर्य उगवला की वीज सुरू झाली पाहिजे, सूर्य मावळला की वीज बंद झाली पाहिजे. त्याच्याकरता सोलर पॅनल अनेकांनी आपल्या घरावर बसवलेले आहेत. हीटर करता, पाणी गरम करण्याकरता. काहींनी घरामध्ये देखील वीज जी लागते त्याकरता देखील बसवलेले आहेत. मित्रांनो, 8.5 लाख सोलर पंप आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आम्ही सरकारमध्ये घेतलाय आणि त्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मी नंतर विचार केला, शेतकऱ्यांना इंडिव्हिज्युअल हे मिळणार आहे, त्याच्यातून दिवसा लाईट त्यांना मिळणार आहे. आता निम्मे दिवस रात्री लाईट, निम्मे दिवस दिवसा लाईट, अडचणी येतात. कधी कधी काही भागामध्ये बिबटे फिरतायत. माझ्या शेतकऱ्यांनी काय करायचं, म्हणून आपण ते दिवसा पंप चालावेत अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यातून मी ठरवलं, मी अधिकाऱ्यांना बोलवलं, म्हणलं जनाई, सिरसाई आणि पुरंदर ह्या 3 उपसा सिंचन योजनेला किती मेगावॉट वीज लागेल आणि 1 मेगावॉट वीज तयार करायला 5 एकर त्या ठिकाणी जमीन लागते. 5 एकर जमिनीच्या हिशोबाने मी म्हटलं तुम्हाला सरकारी बॅरन लँड मी देतो आणि पैसा देखील देतो. मित्रांनो, यंदाच्या बजेटमध्ये आपल्या ह्या तिन्ही पण योजना सोलर पंपावर त्यांना लागणारी संपूर्ण वीज ही त्या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि त्याच्यातून तुमचं लाईट बिलाचं दुखणं हे दूर केलं जाणार आहे. फक्त काही पाणीपट्टी असेल तर ते. ह्या एक एक गोष्टी आपण का करतो, माझा शेतकरी, माझा बळीराजा समाधानी राहायला पाहिजे. मित्रांनो, आज मी पुरंदरच्या सभेत तुम्हाला सांगतो, अनेक लोक येतात जातात मतं मिळवण्याच्या करता. महाराष्ट्रामध्ये मी बघितलेलं आहे, सांगतात हे काम मी सुरू करणार आहे, हे धरण मी सुरू करणार आहे, नारळ फोडतो, त्याच्यानंतर निवडणूक झाल्यावर निवडून आल्यावर ते विसरून जातो. पुढच्या 5 वर्षांनी पुन्हा नारळ फोडतो. अशा घटना नगर जिल्ह्यात निळवंडे म्हणून धरण आहे, माझं तिथं आजोळ असल्यामुळे मीच बघायचो. तिथं 5 वर्ष झाली की नारळ फुटायचा. 5-6 नारळ फुटले पण निळवंडे नाही झालं. शेवटी मी जलसंपदा मंत्री झाल्यानंतर निळवंडे धरण पूर्ण करून दिलं आणि आज तिथल्या लोकांना पाणी मिळतं. मित्रांनो, नेतृत्वामध्ये देखील धमक आणि ताकद असावी लागते. प्रशासनाला सांगून प्रशासनाने पण त्याचं ऐकलं पाहिजे. आज तुम्ही अनेक जण माझ्याकडं कामाच्या निमित्तानं येत असतात. मी प्रशासनाला वेडवाकडं बोलत नाही, परंतु होणारं काम असेल तर हे काम झालं पाहिजे. माझ्या सहकार्याला मदत झाली पाहिजे, माझ्या गावाला मदत झाली पाहिजे, माझ्या परिसराला मदत झाली पाहिजे. ह्या प्रकारची भूमिका आमची असते. मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या. मी उद्याच्या बजेटमध्ये 10 जूनला पुढं आमचं अधिवेशन आहे. गुंजवणीचं जे उपसा सिंचन योजनेचं पाणी आहे ते पाणी आणण्याच्या करता मी जे काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी देईल आणि ताबडतोब काम वॉर फुटिंगवर सुरू त्या ठिकाणी करेल. मी जसं बोलतो तसं वागतो. मी शब्द एकतर जास्त करून देत नाही आणि एकदा शब्द दिला तर तो शब्द खाली पडून देत नाही. माझी पुरंदरवासियांना विनंती आहे की ह्याच्यातनं तुमचं कायमचं दुखणं त्या ठिकाणी दूर होईल. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न माझ्या पुरंदरच्या परिसरामध्ये आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक MIDCच्या संदर्भात आता हिंजवडीला IT सगळं भरून गेलेलं आहे. उद्याच्याला पुण्याच्या जवळ असणारा माझा पुरंदर तालुका आहे. इथं पण IT जर सुरू करायचं म्हटलं तर आपण
मेट्रो देखील आम्ही सासवडपर्यंत आणायचा माझा प्लॅन आहे. मी मधी कालच्या बजेट मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये मधल्या काळामध्ये जे कबूल केलेलं होतं ती चांदणी चौकापर्यंत मेट्रो वाढवायची, तिकडं वाघोलीपर्यंत वाढवायची, इकडं कात्रजपर्यंत वाढवायची. त्या सगळ्याच्या मंजुऱ्या राज्य सरकारच्या घेतल्या. 20% राज्य सरकार, 20% केंद्र सरकार, 10% दोन्ही महानगरपालिका आणि 50% आपलं आर्थिक संस्था. 100% पैसे खर्च करायचे आणि मेट्रो सुरू करायची. या पद्धतीचा रिंग रोड पुणे पिंपरी चिंचवडला दोन्ही शहराला जोडणाऱ्या रिंग रोडची नितांत गरज आहे. मित्रांनो, त्याही जमिनी जवळपास ताब्यात आल्या, थोड्याशा राहिल्या. आता त्याची टेंडर निघतील. ते निघाल्यानंतर माझा प्रयत्न असा आहे, मुंबईवरून येणारा माणूस, माझ्या सातारा कोल्हापूरवरून येणारा माणूस, नगरवरून येणारा माणूस, नाशिकवरून येणारा माणूस, इकडून निरेवरून येणारा माणूस, तिकडून सोलापूरवरून येणारा माणूस, कुणी त्याला पुण्यात काम नसेल आणि सोलापूर रोडवाल्याला तिकडं नगर रोडला जायचं असेल, त्यांनी शहरात न येता रिंग रोडने तिकडे जायचं. पुढे त्याला मुंबईला जायचं असेल, नाशिकला जायचं असेल, गोल रिंग रोड आहे, भला मोठा केलाय, 100 फूट रुंदीचा आहे. त्याच्यामध्ये नंतर टप्प्याटप्प्यानी तिथं रेल्वे पण फिरवणार आहे, जेणेकरून ज्यांना वेगवेगळ्या स्टेशनवर उतरायचं ते तशा पद्धतीने उतरतील. मित्रांनो, ह्या पद्धतीची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत आणि तशा प्रकारचे आम्ही पुढे जातोय. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल अनेक माझ्या शेतकऱ्यांनी मला निवेदन दिले की आमचा ऊस लवकर घेऊन जा. तुम्ही पुरुषोत्तम दादा बाळासाहेब दोघंही स्टेजवर आहात. मला माहिती आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं 12.25 लाख टन क्रशिंग झालेलं आहे. पुरंदर हा गट नंबर 6 मध्ये जातो. पुरंदरला 2 लाख मेट्रिक टन हा माझा पुरंदर तालुका सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस देतो. आता देखील जवळपास 40,000 मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. पुरंदरमधील दुष्काळी परिस्थिती पाहून कारखान्याने तोडणी प्रोग्राम हा आता आखलेला आहे. बारामती आणि इतर भागामध्ये देखील तशाच पद्धतीने जिरायत भागात आम्ही आखणी केली. कारण मी काल परवा बारामतीच्या जिरायत भागामध्ये होते. दुष्काळी पट्ट्यातला ऊस लवकर तोडा अशा प्रकारच्या सूचना मी पुरुषोत्तम दादा आणि बाळासाहेब कामठ्यांना त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि तशा पद्धतीची अंमलबजावणी चेअरमन आमची विनंती आहे की ते ताबडतोब त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करा आणि माझ्या पुरंदरवासियांचं हे दुखणं दूर करण्याच्या करता आपण तातडीनं पावलं त्या ठिकाणी उचला. मित्रांनो, एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला सगळ्यांचा प्रचंड फायदा होणार आहे. कारण लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीच्या वतीनं खरोखरीच विकासाची कामं होणार आहे का हे जरा तपासा. मी काय एवढा अधिकार म्हणून सांगतो, पुरंदरवासियांनो, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्याकडं अर्थ मंत्रालय दिलेलं आहे. 6 लाख कोटीचा अर्थसंकल्प माझ्या ताब्यामध्ये असतो. शेवटी मला मुख्यमंत्र्यांचं ऐकावं लागतं, त्याबद्दल दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण मी उद्या ठरवलं तर त्याच्यातला त्या डिपार्टमेंटचा मंत्री म्हणून माझाही काही अधिकार आहे. इथं मधल्या काळामध्ये आपल्या जी खालची गावं आहेत, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट 34 गावं, त्यांचा निवासी तसंच बिगर निवासी मिळकतींना पूर्वी ग्रामपंचायती होत्या, त्या मिळकतकरांच्या 3 पट ते 10 पट मिळकत कर आकारणी म्हणजे खरोखरीच त्या लोकांच्यावर अन्याय आहे. शास्तीकराचा एक अन्याय आणि जवळपास 3 पट ते 10 पट हा मिळकत करायचा अंदाज. मी त्याला पहिलं गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सांगून स्थगिती दिली. तुम्ही विचारा स्थगिती दिली का नाही. आणि उद्याची आचारसंहिता ज्यावेळेस निवडणुकीची संपेल त्यावेळेस आम्हाला अध्यादेश काढावा लागेल. तो आम्ही अध्यादेश काढू आणि ते पुणे महानगरपालिकेला मिळकत कर पूर्वीच्या ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल याची दक्षता घेण्याच्या संदर्भात, या संदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कारवाई ही आम्हाला करायची आहे. आणि तशा प्रकारे आम्ही सूचना नगरविकास 2 सचिवांना दिलेल्या आहेत. आता उद्यापासून मात्र आम्हाला सूचना देता येणार नाही, पण अधिवेशन आपलं निवडणूक संपल्यावर, आचारसंहिता संपल्यानंतर तोपर्यंत कॅबिनेटमध्ये तो विषय आणण्याच्या करताची सगळी तयारी करून ठेवली जाईल
आणि त्याही माझ्या 34 गावातल्या बांधवांना, माझ्या भगिनींना जे काही त्यांचं दुखणं आहे ते दुखणं दूर करण्याच्या बद्दल आम्ही तातडीनं निर्णय घेणार आहोत। ही पण बाब आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो। मित्रांनो, तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण संस्था आहे। इथंच पलीकडेच तिचं ग्राउंड आहे। वाघिरे कॉलेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सासवडचं। अनेकांना घडवण्याचं, शिकवण्याचं, कर्तबगार नागरिक करण्याचं काम ह्या माझ्या वाघिरे कॉलेजने केलेलं आहे। ह्या आपल्या शिक्षण संस्थेने केलेलं आहे। मला ज्यावेळेस इथं अध्यक्ष केलं त्यावेळेसच्या इमारती, इथं जर मावडीची लोक आली असतील, मावडी कडेपठारला इमारत मी अध्यक्ष झाल्यानंतर झाली, बरोबर आहे। त्याच्यानंतर माझ्या भागशाळा पांडेश्वर तिथेही इमारत चांगली केली। वाघिरे महाविद्यालय सासवड तिथल्याही इमारती चांगल्या केल्या। न्यू इंग्लिश स्कूल मानकी 4 नवीन वर्ग खोल्या केल्यात। आता जमिनीचं बक्षीसपत्र झाल्यानंतर मानकी येथे देखील नवीन इमारत शाळेची बांधण्याच्या संदर्भात CSR, तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही कसं काय सांगतो बांधणार कुठं आणणार पैसे, बरोबर आहे तुमचं म्हणणं। काल माझ्या बोरकरवाडीला, कुतुळवाडीला पैसे पाहिजे होते आणि काल पुन्हा त्यांनी तो मुद्दा काढला। मी टाटा ट्रस्ट कडनं 2,88,00,000 रुपये तिथल्या पाईपलाईनला मंजूर केले। तुम्ही जाऊन बोरकरवाडीमध्ये विचारा आणि त्यांचं पाईपलाईनचं काम सुरू केलं। फक्त आपली 30-35 वर्षाचे केलेलं आपलं काम आणि त्याच्यातनं आपले वाढलेले उद्योगपतींशी संबंध आणि त्यांच्या उद्योगपतींचे चांगले चालणारे उद्योग, त्याच्यात होणाऱ्या नफ्यातलं 2% CSR, ह्या पद्धतीने ते केलं। नुसतं त्याच्यावर नाही थांबलो। माझं तरडोली म्हणून गाव आहे, तिथेही म्हणले की दादा त्या तरडोलीमध्ये बंद पाईपलाईन मध्ये आम्हाला पुरंदरचं पाणी द्या। 4.5 कोटी रुपये लागत होते। मी जिरायत भाग सोडायच्या आत 4.5 कोटी रुपये मंजूर करून दिले। मित्रांनो, पैशाचं सोंग करता येत नाही। आणि मी आपल्याला सांगतो, मी काय एवढा अधिकारवाणीने तुमच्याशी बोलतो का, तर आपल्याला ती करण्याची क्षमता आहे आणि तो अधिकार आहे। त्यामुळे मी हे करीन। ते करण्याच्या करता माझी एवढीच विनंती, मी काही साधू संत नाहीये। पालखी मार्ग, इतर पण गोष्टी अनेक आपण चांगल्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याही संदर्भात आपण लक्ष घातलेलं आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या सुविधा, दवा, हॉस्पिटल वगैरे ते पण आपण त्या बाबतीमध्ये देतोय। ती पण आपली भूमिका आहे। मी कुठल्याही पद्धतीने डेव्हलपमेंट करत असताना स्थानिक लोकांचा विरोध असेल तर मी त्या भानगडीमध्ये पडत नाही। बारामतीमध्ये मला हे करायचं होतं, माझं जुनं भाजी मंडई आहे, तिथं शॉपिंग सेंटर 55 का 60 कोटीचं मी पैसे मंजूर केले 2 वर्षापूर्वी, परंतु तिथल्या स्थानिकांनी विरोध केला। मी गप्प बसलो। 2 वर्षांनी तेच माझ्याकडे आले की दादा आता करा, आमचा धंदा बसायला लागला आणि आता बारामतीमध्ये जा, गणेश मार्केटच्या समोर त्याचं काम सुरू झालेलं आहे। कामं करता येतात। लोकांची मानसिकता लक्षामध्ये घेऊन लोकशाहीमध्ये निर्णय त्या ठिकाणी घेता येतात। आपल्या इथं तर यावेळेस मी अर्थसंकल्पामध्ये सईबाईंचं मधल्या काळात परवाच्याच कॅबिनेटला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं मूळ गाव चौंडी, नगर जिल्ह्यात। नगर मधले लोक मला अनेकदा म्हणायचे, मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजींना म्हणायचे की आम्हाला तुम्ही अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्या। आम्ही निर्णय घेतला त्या दिवशी की अहमदनगरच्या ऐवजी अहिल्यानगर, तालुका पण, शहर पण आणि जिल्हा पण, तिन्हीला नावं देऊन टाकली। इथं पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन भगवानराव पासलकर बसले। एवढा वेला जिल्हा आहे, 2 जिल्हा परिषदेच्या जागा, 4 तालुका पंचायतीच्या जागा, त्याच्यामध्ये जर 2च पंचायतीचे सदस्य निवडून आले एका गटाचे आणि 2 तिकडच्या गटाचे आले तर सूचक आहे पण अनुमोदकच नाही, असली अवस्था आहे तिथली। आणि मग बाबा 2.5 वर्ष तुम्ही घ्या, 2.5 वर्ष आम्ही घेऊ असं। तिथं राजगड किल्ला आहे, जसा आपला पुरंदर किल्ला आहे तसा। त्यामध्ये पुरंदर किल्ल्यावरून
पुरंदर तालुक्याला पडलं. हे म्हणले वेलाची मंडळी, दादा वेला वेला म्हणण्यापेक्षा राजगड म्हटलं तर कसं समाधान वाटतं. काल त्यावेळेस कॅबिनेटला निर्णय घेतला, वेला तालुक्याचं नाव राजगड. ही क्षमता महायुतीच्या सरकारमध्ये, हे धाडस महायुतीच्या सरकारमध्ये, आणि म्हणून त्यांच्या विचाराचे आपल्याला खासदार निवडून गेले पाहिजेत. मित्रांनो, एकंदरीतच माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये इथं प्रवीण शिंदे बसलाय, त्याला विचारा. मी अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महावितरणची कामं केली. बोपगावला 33/11चं सबस्टेशन मी पूर्ण केलं. माणकीचं 33/11चं पूर्ण केलं. बेलसरचं 33/22चं पूर्ण केलं. निरेचं 33/11, नाझरं 33/11, दिवा 33/22, पिसर्वेचं सबस्टेशन 5 MVAचं कॅपॅसिटी वाढवली. सासवडला सबस्टेशन 5 MVA ने कॅपॅसिटी वाढवली. 400 kV जेजुरी सबस्टेशनची 501 MVA कॅपॅसिटी वाढवली. 220 kV जेजुरी सबस्टेशनची 50 MVA ने क्षमता वाढवली. जेजुरी लोणंद जेजुरी नवीन वाहिनी टाकली. जेजुरी लोणंद लोणीकंद जेजुरी नवीन पर्यायी वाहिनी टाकली. ही कामं सगळी आपण केली. मी कधी तुम्हाला सांगायला आलो नाही, पण आज मला सांगायची वेळ आली म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. कधी कधी लोकांना माहिती पण नसतं काम कुणी केलं. मी पण फार जाहिरातबाजी करत नाही, पण आज ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं. माझी आपल्याला विनंती आहे, पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला कामाची संधी दिली. आता देखील मी तुमचा पालकमंत्री आहे आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विचार मी करतो. तुम्हाला माहिती आहे, मी पालकमंत्री सुरुवातीला झालो 2004 ची गोष्ट असेल. त्यावेळेस पुणे जिल्ह्याचा विकास आराखडा हा फक्त 40 कोटी होता. मित्रांनो, आता यंदाच्या वर्षी वर्ष संपेल उद्याच्या 31 मार्चला 1000 कोटीचा केलाय. आणि पुढच्या वर्षी किती कोटीचा माहितीये? 1 एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर 1250 कोटीचा विकास आराखडा पुण्याचा केलाय, पुणे जिल्ह्याचा. मला पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवडला जास्त निधी द्यावा लागत नाही, पण माझ्या 13 तालुक्याला तो निधी जातो. आज अनेक सरपंच, अनेक बाकीचे माझे सहकारी किंवा जेजुरीचे, आता माझी नगराध्यक्ष मला भेटल्या की दादा तुम्ही मध्ये पाठवलेले जेजुरीचे पैसे आम्हाला नगरपालिकेचे मिळाले. नुसतं ते नाही, छत्रपती संभाजी महाराजांचं 300 कोटी रुपयाच्या स्मारकाचं काम चालू केलंय. क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे त्यांचं स्मारकाचं काम सुरू केलंय. आपल्या महात्मा फुले आणि त्या सावित्रीबाई फुले त्यांच्या स्मारकाचं काम सुरू केलंय. सईबाई त्यांच्या स्मारकाचं काम त्या ठिकाणी सुरू केलंय. जेजुरी ते काम तिथे चाललेलं आहे. त्यांना सांगितलं की निधी कमी पडून देणार नाही. या सगळ्या अशा शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं आपण ह्या एकंदरीत सगळ्या बाबतीमध्ये घेतो. मित्रांनो, मधी मला पोलीस पाटील म्हणायचे, दादा आम्हाला 7,000 रुपये पगार. 7,000. त्यांचं मानधन 15,000 रुपये केलं. आशा वर्कर सारख्या आंदोलन कर, मागण्या कर, उपोषण कर, शेवटी त्यांचंही मानधन 5,000 रुपये महिन्यांनी वाढवलं. मला वाटतं 8 आणि 5 13,000 केलं. अंगणवाडी मध्ये काम करणारी महिला, तिचंही मानधन वाढवलं. तिला नवीन मोबाईल घेऊन दिलाय. या प्रकारे अनेक अजूनही काही गोष्टी राहिल्या, परंतु त्या देखील आम्हीच लोक करू शकतो हे पण मी आपल्याला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे नम्रतापूर्वक त्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, एकंदरीतच वेगवेगळ्या प्रकारे मला पुरंदरच्या जनतेला सांगायचंय की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतो. शेती असेल, सहकार असेल, उद्योग, शिक्षण, या ग्रामीण भागाच्या विकासाचं सूत्र, त्यावर आमचा विश्वास आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. या पुढच्या काळात देखील याच सूत्रावर पुरंदरच्या सर्वांगीण विकासाच्या करता माझी ठाम भूमिका राहील, हा माझा शब्द आहे. पण उद्याच्या निवडणुकीमध्ये मी दिलेल्या उमेदवाराचं बटन दाबा एवढी विनंती आहे. कारण तुम्ही बटन दाबलं, तुम्ही लीड दिलं, उमेदवार निवडून आला, तर आज मी राज्य सरकारमध्ये
उद्याच्याला मोदी साहेबांच्याकडे आम्ही सांगू शकू, मोदी साहेब तुम्हाला पाठिंबा देणारा उमेदवार निवडून आलाय, माझ्या पुरंदरमध्ये मोठं काही काम उभं राहिलं पाहिजे, मोठी योजना आली पाहिजे, माझ्या बारामतीमध्ये इंदापूरमध्ये खडकवासला भोर मुळशी वेला, कारण आपलं बजेट 6 लाख कोटीचं आहे, कितीतरी मोठं बजेट केंद्राचं असतं. केंद्रात एखादी गोष्ट करायची ठरवलं तर 50-50 हजार कोटी लाख कोटीचे प्रकल्प होऊ शकतात. त्याच्यातनं तुम्हाला रोजगार मिळेल, इथल्या तरुणींना काम मिळेल. मी मधी बारामतीमध्ये आत्ताच पुरंदरची पण मुलं मुली आली होती, नमो महारोजगार मेळावा केला, 10,000 पेक्षा जास्त मुलांना काम मिळालं. आता वेगवेगळे कोर्सेस आम्ही देतोय की ते कोर्सेस 3-4 महिन्याचे केल्यानंतर त्या मुलीला किंवा त्या मुलाला हाताला काम मिळेल. शेवटी खासदार आमदार कशा करता करायचे असतात, आपली विकासाची कामं खेचून आणून आपल्या मतदारसंघामध्ये ती कामं लोकांच्या मदतीकरता उभी करायची असतात. त्याकरता आपल्याला पुढे जायचंय. आणि आज कुणी काही म्हणा, काही लोक आम्हाला सांगतात की हे खोटं बोलतात. मित्रांनो, नेहमी निवडणुका जवळ आल्या की विरोधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मोदी साहेब बदलणार, दादांत खोटं बोलतात, रेटून बोल पण खोटं बोल. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलणार. अरे 2014ला आले, 5 वर्ष 19 पर्यंत काम केलं, पुन्हा 19ला आले, 24 पर्यंत काम केलं. मी आपल्याला सांगतो, हा निव्वळ चुकीचा प्रचार आहे. हे विरोधी पक्षाचं षडयंत्र आहे लोकांना दिशाभूल करण्याच्या करता. कारण विकासाच्या मुद्द्यावर मतं मागायची म्हटलं तर विकास पुरुष म्हणून मोदींच्या साहेबांच्याकडे बघितलं जातं. आम्ही पण राज्यामध्ये विकास करतोय, आम्ही पण डेव्हलपमेंट करून दाखवलेली आहे, आम्ही दाखवलंय आणि मग तुमच्या इथं बोलतोय. पिंपरी चिंचवडचा कायापालट कसा पद्धतीने केला, जाऊन 25 वर्ष माझ्याकडे पिंपरी चिंचवड होतं बघा, पाहतो बरोबर पिंपरी चिंचवड. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, दादा मी साक्षीदार आहे. मित्रांनो, मी खोटं बोलणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी मायचा लाल बदलू शकत नाही. हे निव्वळ लोकांचं चलविचल करण्याचं काम आहे. काही सांगायचं, काही बोलायचं, ह्या पद्धतीचं जे राजकारण चाललेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे, त्याला कुठंतरी आळा घातला पाहिजे. आणि तो आळा घालण्याचं ताकद तुमच्या पवित्र मतामध्ये आहे. मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 18 पगड जातीला त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शाहू फुले आंबेडकरांचा विचार, ह्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला. मी विचारधारा सोडलेली नाही. मी सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 32-35 वर्षामध्ये एकाने इथून सांगावं, एकाने स्टेजवरच्यानी सांगावं की आम्ही अजित पवारांच्याकडे गेल्यानंतर अजित पवारांनी आम्हाला जात विचारली आणि मग काम करायचं का नाही ठरवलं. मी आलेल्या प्रत्येकाचं काम करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. जर होणार नसेल तर खोटं वाईट वाटतं त्याला, पण मी सांगतो बाबारे नको रे हेलपाटे घालू, हे होणार नाही काम. काही जण हेलपाटे देतात, ये इकडं, ये तिकडं, ये मुंबईला, ये पुण्याला, ये सासवडला, ये बारामतीला. कशाचं कुठं? अरे होणार नाही सांगा ना बाबा. त्याची वेळेची बचत होईल, त्याचा खर्च कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घ्या ना. अशा प्रकारचे अनेक गोष्टी. आम्ही महिलांचं धोरण आणलं, 4थं महिला धोरण. समाजामध्ये माझ्या महिलेला मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या करता, महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि ते करत असताना आम्ही परवा निर्णय घेतला, इथून पुढे अजित पवारांनी नाव सांगताना अजित अनंतराव पवार सांगायचं नाही. अजित आशाताई अनंतराव पवार. आईनं जन्म दिला ना, आईचं नाव नाही ते सांगायचं. आणि ते कंपल्सरी केलेलं आहे, वरवर नाही.
सगळ्यांच्या बाबतीमध्ये मित्रांनो, समाजातल्या सर्व घटकाला वेगवेगळी आम्ही महामंडळ काढली. मी कधी मागे देखील आम्ही सरकारमध्ये असताना करू शकलो नव्हतो, पण यावेळेस मी माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल वाढवलं. त्याच्यात 8 अटी होत्या, 8 वर्षाचंच गॅरंटी होती, ती काढून टाकली. त्याच्यामध्ये शादीखाना असेल, दफनभूमी असेल, इतर गोष्टी असेल, त्याकरता निधीची तरतूद केली. मित्रांनो, एवढंच नाही, बार्टी हे मागासवर्गीय समाजाच्या करता आपण काढलं. त्याच्यातनं अनेक योजना आपण देतो, परंतु मला मातंग समाज म्हणायचा, दादा बार्टीचा उपयोग आम्हाला जरा कमी होतो, नवबौद्धांना जास्त होतं, जरा आम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी काढून द्या. कालच्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या मातंग समाजाच्या करता आपण मार्टी त्या ठिकाणी आरटी सुरू केलं. अण्णाभाऊ साठेंच्या आरटी अशा प्रकारचं, इकडं बार्टी तिथं आरटी. मुस्लिम समाजाच्या करता मार्टी, बहुजन समाजाच्या करता सारथी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती. हे केलं आम्ही, थांबलो नाही. मित्रांनो, आज भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना, ठीक आहे आमची विचारधारा वेगळी आहे, तसं बघितलं तर मागे देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस विचारधारा वेगळीच होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक वेळ एक आहे, पण ज्याच्यात आपले मतभेद होतील ते प्रश्न बाजूला ठेवायचे आणि ज्याच्यात समाजाचा भलं होईल ते प्रश्न पुढे घ्यायचे आणि ते सोडवायचे, ही आमची भूमिका आहे. आज देखील इथं आल्यानंतर अनेक म्हणजे सहकारी मित्र त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांचंही मी या निमित्तानं स्वागत करतो. त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब कोळेकर आमच्या बारामतीचे असतील, गणेशाबा ढोरे हे आमचे माजी नगरसेवक असतील, गणेश जगताप यांना तर तुम्ही सगळेजण ओळखता, दत्ताशेठ झुरुंगे हे आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माझ्या बारामती परिसरातला फिरोज पठाण, त्याच्याबरोबर 50 कार्यकर्ते आलेले. सगळ्या वेगवेगळ्या समाजाला आम्ही त्या ठिकाणी आपलंसं करण्याचं काम करतोय, कारण जातीय सलोखा राहायला पाहिजे. जाती जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करून समाज एक संघ राहू शकत नाही. मी सातत्याने नेहमी ह्याच पद्धतीचा विचार करत असतो, अधिकाऱ्यांना पण सूचना त्या करत असतो की चुकीचा वागला तर त्याच्यावर ऍक्शन घ्या. होय भेटेल, माझं भाषण संपलं तिथं माझ्या गाडीपाशी उभा राहा, संबंधित अधिकाऱ्याला बोलवतो आणि सूचना देतो. हे त्याला तिथं प्रमुख अधिकारी जे कोणी असतील, डीवायएसपी का कोण होतं मगाशी, त्यांनी त्याचं समजून घ्या. तुमच्या हातात असेल तर तुम्ही कारवाई करा, एसपी साहेबांच्याकडे असेल तर मी आता पुण्याला चाललोय, मी जाता जाता एसपी साहेबांना सांगेन. मित्रांनो, गरिबाचं काम झालं पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. आपण लोकांच्या करता, आपण स्वतःच्या करता नाहीये. आणि म्हणून खूप काही मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, परंतु वेळ पण बराच झालेला आहे. माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. भावनिक कुणी करेल, आणखीन काही सांगेल, ठीक आहे, विरोधी पक्षांनी काय सांगावं हा ज्याचा त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे. कशाचं कसलं? अरे तू ऐकलं नाही का बाळा, मी मगाशी काय सांगितलं? हा द्यायचंय, तू फक्त हो द्यायचंय बाळा, फक्त तू निर्व्यसनी राहा, लगेच गुंजवणीचं पाणी देतो. त्याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या अशा हौसे नवसे गवशे असतातच ना, गावात असतात, सगळीकडे असतात, सांभाळून घ्यावं लागतं. नाहीतर ते आणखीन काहीतरी तिसरं सांगते की टीव्ही वाले तिथंच दाखवतात, हो का अजित पवारांच्या मीटिंग मध्ये असा गोंधळ झाला, महाराष्ट्राला काय माहिती काय झाला. मित्रांनो, एकंदरीतच माझी तुम्हाला विनंती आहे, मला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे, मी तुम्हालाही वेळ देईन, परंतु इथं
आम्ही एनडीएच्या वतीने तुमच्या समोर येतोय। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष, ह्याच्यामध्ये रामदास आठवले साहेबांचा पक्ष, अनेक काही मित्र पक्ष असतील, माझी प्रदीप गारडकरजी, दिगंबर दुर्गाडेजी, मग बाबाराव तात्या जगताप असतील, उत्तम धुमाळ असतील, दत्ता जरुंगे असतील, सगळे जे काही माझे सहकारी असतील, विराज असेल, सगळ्यांना मला सांगायचंय की या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या मित्र पक्षांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन एकत्रपणे प्रचार करायचा। वेगवेगळ्या चुली दिसता कामा नये। त्याच्यात थोडस हा बोला, आपण डोंबारी समाजाला पण, या डोंबारी समाजाला अर्थसंकल्पामध्ये घरकुलाचा कार्यक्रम आपण डोंबारी समाजाच्या करता मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कर्ज देखील उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे। तुम्हाला येऊन भेट। पीडीसीसी बँकेचे पण चेअरमन इथं आहे। मी ज्या वेगवेगळी महामंडळ सांगितली त्या महामंडळाच्या बाबतीमध्ये आपल्याला तुला मदत करता येईल। मी मगाशी सांगितलं, असा कुठलाही घटक आपण ठेवलेला नाही की तो वंचित राहील। फक्त जी कागदपत्र लागतील, आधार कार्ड असेल किंवा इतर गोष्टी असतील, ते देण्याचं काम मात्र त्या लाभार्थींनी केलं पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आव्हान देखील आहे आणि माझी आपल्याला सगळ्यांना विनंती देखील आहे। इथून पुढच्या काळामध्ये अधिक जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून आणण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ द्या, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा। मी आपल्याला जाता जाता सांगतो की मी आता जे बोललेलो आहे ते मी माझ्या पुरंदर तालुक्याच्या करता करून दाखवील, हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद दादा। यानंतर पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतोय। संतोष किसनराव जगताप, माजी उपसरपंच बेलसर, विनयजी जगताप आणि त्यांचे सहकारी, विजयराव जगताप आणि त्यांचे सहकारी, विनंती आहे लगेच आपण मंचावरती यायचंय। खानवडीचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती